महाराष्ट्र की राजनीति आज गहरे शोक में डूबी हुई है। उप मुख्यमंत्री अजित पवार के आकस्मिक निधन ने न सिर्फ सत्ता पक्ष बल्कि विपक्ष को भी भीतर तक झकझोर दिया है। कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री नितिन राउत ने अजित पवार के साथ जुड़ी कई भावुक यादें साझा करते हुए उन्हें एक मजबूत प्रशासक, जनता राज और मित्रवत नेता बताया। नितिन राउत ने कहा कि अजित पवार प्रशासन पर अपनी भक्कम पकड़, उद्योगों की गहरी समझ और हर वर्ग से मित्रता निभाने वाले नेता के रूप में जाने जाते थे। उन्हें अजित पवार के साथ काम करने का अवसर मिला जिसे वे अपना सौभाग्य मानते हैं। उन्होंने स्वीकार किया कि विदर्भ के मुद्दों, विदर्भ को मिलने वाले फंड और दलित समाज से जुड़े सवालों पर दोनों के बीच कई बार तीखी बहस हुई, लेकिन इसके बावजूद उनके रिश्ते हमेशा मैत्रीपूर्ण बने रहे। राउत ने कहा, उनका मुझ पर बहुत स्नेह था और मेरा भी उन पर पूरा विश्वास था। उन्होंने एक बेहद निजी और भावुक स्मृति साझा करते हुए कहा कि जब वे मंत्री नहीं थे और विधान भवन में मुलाकात होती थी, तब अजित पवार कंधे पर हाथ रखकर पूछते थे, कैसा चल रहा है नितिन राव। ये अपनापन आज राजनीति में दुर्लभ है। नितिन राउत ने बताया कि उनकी मां के निधन के समय कई नेता शोक व्यक्त करने आए थे, लेकिन मंत्रिमंडल से मिलने आने वाले एकमात्र नेता अजित पवार थे। यही नहीं, उनके जन्मदिन पर सुबह सबसे पहले शुभकामनाओं का फोन भी हमेशा अजित दादा का ही होता था। उन्होंने कहा, आज हमने ऐसा नेता खो दिया है जिसकी भरपाई कभी नहीं हो सकती। राज्य ने आज अपने दादा को खो दिया। अजित पवार की अंतिम यात्रा में उमड़ी भारी भीड़ का जिक्र करते हुए नितिन राउत ने कहा कि विलासराव देशमुख और गोपीनाथ मुंडे जैसे दिग्गज नेताओं की अंतिम यात्रा से भी ज्यादा जनसैलाब आज अजित पवार की अंतिम यात्रा में देखने को मिला। अजित पवार की मृत्यु से जुड़े विमान हादसे पर भी नितिन राउत ने गंभीर सवाल उठाए। उन्होंने कहा कि हादसे के दौरान विमान के गिरटिया खाते हुए गिरने की बात सामने आई, जिससे उनके मन में शंका उत्पन्न हुई है। नितिन राउत ने मांग की है कि इस मामले में तकनीकी जांच होनी चाहिए ताकि ये स्पष्ट हो सके कि ये सिर्फ एक दुर्घटना थी या किसी साजिश का हिस्सा। काल एका विमान अपघातात आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुर्दैवाने निधन झालं। ज्याला आपण जाणता राजा म्हणतो, ज्यामध्ये ज्याची प्रशासनावर भक्कम पकड होती, ज्याचं संघटन कौशल्य वाखाणण्यासारखं होतं, उद्योगाच्या बाबतीत ज्याला अधिक नॉलेज होतं आणि ज्याने मित्रता बाळगली असा हा नेता, यांच्यासोबत मला काम करण्याची, जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि अनेकदा त्यांच्यासोबत माझे अनेक प्रश्नांवर खटके सुद्धा उडालेत। मग ते विदर्भाच्या प्रश्नांवर असो, विदर्भाला निधी मिळवून देण्याचा प्रश्न असो, किंवा दलित समाजाच्या हिताचे प्रश्न असो, सामाजिक न्याय विभागाच्या निधीचा प्रश्न असो, तर अशावरती खटके उडत असताना सुद्धा त्यांचे माझे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मैत्रीचे राहिलेत। त्यांनी खूप प्रेम केलं माझ्यावर, मी पण त्यांच्यावर प्रेम केलं, श्रद्धा ठेवली, विश्वास बाळगला आणि मी मंत्री नसताना सुद्धा अनेकदा त्यांची माझी जेव्हा भेट व्हायची विधान भवनात, खांद्यावर हात ठेवून नितीनराव कसं चाललंय असा विचारणारा हा नेता आज नाही आहे। मला काही गोष्टी आवर्जून या ठिकाणी सांगावेसे वाटतात की मंत्रिमंडळात मी रोजगार हमी मंत्री असताना मला नागपूरचा पालकमंत्री होतो आणि मला नागपूर उपराजधानी या राज्याची आयुक्तालय रोजगार हमीचं नवीन बनतं आहे, ते आयुक्तालय नागपुरात व्हावं असं वाटत होतं आणि त्या आयुक्तालयाची पुण्यात व्हावं अशी इच्छा अजितदादांची होती। मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अजितदादा म्हणतात पुण्यात करायचंय, तर काय करावं, तर मी म्हटलं ती फाईल मला द्या। मी फाईल घेऊन अजितदादांकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की दादा रोजगार हमीचं आयुक्तालय करायचं आहे, तर हो होऊन जाईल, पुण्यात करून घेऊ आपण। तर मी त्यांना विचारलं की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात राज्याचे, तर पुण्याचे उपमुख्यमंत्री आहात की राज्याचे उपमुख्यमंत्री आहात? त्यांनी मला विचारलं कुठे आहे फाईल, आणि ती फाईल समोर ठेवली, त्यांनी तात्काळ सही करून दिली आणि नागपूरला ते मुख्यालय आलं। तसंच करोनाच्या काळामध्ये सुद्धा निधीची उपलब्धता कमी असताना कशा प्रकारे निधी मिळावा
तर त्यात त्यांनी अनेकदा मदत केली. एकदा माझ्या आयुष्यातली घटना आहे की माझ्या आईचं दुःखद निधन झालं. अनेक लोक भेटायला आलेत, परंतु जे नेते आहेत, मोठे नेते, सरकारमधले मंत्री किंवा उपमुख्यमंत्री, यामधनं जर कुणी भेटायला आला असेल तर ते अजितदादा पवार होते, दुसरं कोणी नव्हतं. दर वाढदिवसाच्या दिवशी सकाळी 6 ते 7 वाजता फोन जर आला तर हमखास तो फोन अजितदादा पवारांचा असायचा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा ते द्यायच्यात. अशा प्रकारचा हा नेता आज आमच्यातनं हरपला आहे. ही राज्याची फार मोठी हानी आहे असं मी मानतो. एक राज्याच्या राजकारणातला दादाच आमच्यातनं निघून गेला. ही पुकडी आता काही भरून निघणार नाही. आपण बघतच असाल आज TV चॅनलवर तिथले दृश्य, त्यांच्या अंत्यसंस्काराचे, ज्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी दिसते तुम्हाला. एकतर विलासराव देशमुखांच्या अंत्ययात्रेला होती, गोपीनाथराव मुंडे यांच्या अंत्ययात्रेला होती, आणि त्याच्यापेक्षाही जास्त आता तुम्हाला ते अजितदादा पवारांच्या अंत्ययात्रेत दिसते आहे. हळहळ व्यक्त होत आहे, लोक रडतायत. एवढा विश्वास जर लोक बाळगत असतील ज्या नेत्याबद्दल, निश्चितच हे राज्याचं नुकसान आहे असं मी समजतो. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पित करतो. काल जेव्हा ही दुर्दैवी विमान अपघाताची घटना TV चॅनलवर सुरू होती, ती सुरू असताना त्या ठिकाणी विमान ज्या पद्धतीनं लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होता किंवा घिरट्या घालत होता त्या ठिकाणी, आणि व्हिजिबिलिटी नाही, पहिल्यांदा ATCने सांगितलं, नंतर वैमानिक म्हणाले की नाही रनवे मला दिसतो आहे, आणि अचानक लँडिंग करत असताना विमान खाली बसावं. कुठंतरी मला शंका निर्माण झाली माझ्या मनात की आज राजकारणामध्ये अनेक नेता, पदाधिकारी, हा जिल्हा परिषद माजी असावी, महानगरपालिका माजी असावी, राज्यात सरकार आमचं असावं, देशात आमचं सरकार असावं, यासाठी दिवसातनं 10-12 सभा करण्याचा प्रयत्न करतो. चॉपरने, विमानाने प्रवास करतो, या स्थळावरून त्या स्थळावर, या गावावरून त्या गावात, या शहरातून त्या शहरात जातो. तर या धावपळीच्या राजकारणामध्ये आणि चढाओढीमध्ये जो हव्यास सुरू झाला अलीकडे, त्याच विमान प्रवास आणि चॉपरचा प्रवास हा आवश्यक घट झालेला आहे. त्यामुळं अशा ज्या घटना घडतात त्याच्यातनं काही शिकायला मिळतं का, त्याच्यातनं काही SOP आपण तयार करून जे राजकारणी याचा वापर करतात त्यांना देऊ शकतो का, म्हणून त्याची चौकशी होणं अत्यंत गरजेचं असं मला वाटलं. म्हणून या ठिकाणी मी म्हटलेलं आहे की याची तांत्रिक पडताळ झाली पाहिजे. याची घातपात झाला की हे हा नुसता ॲक्सिडेंट होता याची माहिती या ठिकाणी लोकांपर्यंत गेली पाहिजे, म्हणून चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे. हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं. और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें